जर तुला या घरात राहायचं असेल तर मी म्हणेन तसंच वागावं लागेल, मी म्हणेन तसंच करावं लागेल. आणि हो, दररोज तुझ्या ओठाचा रंग मला चाकू द्यावा लागेल. तुला म्हटलं ना, हा सारंगी रिंगभेद मानतो, नाती गोती नाही. आणि पिसाटलेला कुत्रा मी कुत्रा हा सारंगी कुत्रा आता बघ हा पिसाटलेला कुत्रा तुझ्या शरीराचे लटके तोडून तुझा रक्त पिल्याशिवाय तुला म्हटलं ना मी कोणाला बैल मानत नाही. आवाज बंद कर. सारंगी म्हणतात मला, सारंगी जेव्हा जातो चांगल्या चांगल्याची पुरी तोच मी सारंगी. झालं का तुमचं काम? पण अरे तिचा जीव गेला, जीव गेला. माझ्या काकाराचं म्हणतो. आता आपण तिला ठिकाणावर लावायचं. ठिकाणावर आधी पण निर्णय काकाराचा. हा तू एक काम कर, तिला उचल. मागच्या धावणे सरळ माळ रानावर आणि माळ रानावरून खाली तिला ढकलून दे. ना रे गावास आपला पैसे तुला हवाय पैसा वाटेल तेवढा पैसा मिळेल, पण या गोष्टीची खबर कोणाला लागता कामा नये. अरे शेठ कुणाला मी काय पण करणार नाही, काय पण लाग का मला. वैसे भी लड़की शायद बहुत बुरी चीज होती है मेरे भाई, बहुत बुरी चीज.
एक लड़की लड़के को पागल बनाना, मैं चाहूं उनके पास, मैं बना उनके दास क्योंकि कर देती है ये अपने उदास साली। एक लड़की लड़के को पागल बनाना, अपने को टाइम देती है साली, वक्त में नहीं आती है, चाइनीज का वादा करती है, आलू बोला खिलाती है, क्या करे साली। एक लड़की लड़के को पागल बना दी। प्यार करने के बहाने रोज होटल में मिलना पड़ता है, प्यार करने के बहाने रोज होटल में मिलना पड़ता है। अरे इन लड़कियों का क्या जाता है, बिलम लड़कों को भरना पड़ता है साली। एक लड़की लड़के को पागल बना दी। गोरे गाल लंबे बाल, गोरे गाल लंबे बाल, बस्ती में इससे एक इस्तेमाल, फिर भी उसके पीछे हजारों लाल, क्या करे साली। एक लड़की लड़के को पागल बना दी। करो करो तो ऐसा प्रेम करो, ऐसा प्रेम करो, डायरेक्ट गेम करो। सारंगी में सारंगी तो वाजा तो चांगल्या चांगल्या चिपळी तो सारंगी। काय करताय? कसला गाड? वाईट बातमी आहे, तुमच्या बहिणीचा खून झाला. माझ्या बहिणीचा खून? तू खोटा बोलत नाही का? मी कशाला खोटं शेत बोलू? अहो एवढं काही कोण तरी नाराज मला बलात्कार केलाय तिच्यावर. हे बघ तू खोटा बोलतोयस. हे बघ खरं सांग, माझी बहीण, माझ्या बहिणीला असं काही होऊ शकत नाही. हे बघ मी तुझ्या पाया पडतो, मला खरं सांग. सावरा स्वतःला, आणि तुम्ही लवकर या, मी जातो तोपर्यंत तुम्ही या या या. बहीण? कुठली बहीण? कुणाची बहीण? माझ्या बापानं पोसलेली एक लावारीस. माझ्या बापानं तिला रस्त्यावरून उचलून या घरात आणलं आणि स्वतःवर गेला ढगात देवाकडे. वा देवा, पण हिला माझ्या भरोशावर सोडून गेला या सारंगीच्या भरोशावर. सारंगी एक राक्षस आहे, राक्षस. सारंगीला सारंगी जेव्हा जातो चांगल्या चांगल्याची तो सारंगी.